धन्यवाद सर. म्हणजे संध्याकाळी 6:15 आमच्या शाळेतलं स्नेहसंमेलन संपलं. घरी येऊन मी बसलो होतो तर गणेश दादाचं मी स्टेटस पाहिलं. इथे मी लगेच येण्याचं एक कारणही असो, गिरीबाला माझी नोकरीला लागली त्या वर्षीची पहिली विद्यार्थिनी आहे. म्हणजे मी त्या वर्गावर पहिली तासिका माझ्या आयुष्यातली घेतली आहे आणि फार सुंदर तो वर्ग होता आणि त्यामुळे मला नॅचरल त्या वर्गाशी बऱ्यापैकी अटॅचमेंटही होती. आणि दुसरं म्हणजे नाटक या व्यवस्थेबद्दल जर का बोलायचं, नाटक म्हणजे मला नेहमी माझ्या आवाक्याबाहेरची प्रेयसी आहे पहिल्यापासून. म्हणजे नाटक वाचून भारावून जाणे, नाटक पाहून भारावून जाणे हे माझ्या आयुष्यात खूप झालं. बरं, स्टेजवर बोलण्याचे धाडस मला पहिल्यापासून होतं, पण मला नाटकामध्ये मला ते अंग आलं नाही. म्हणजे ते माझ्या आयुष्यभराची एक खंत राहील की मला हे पिंड कधी, ही कला माझ्यामध्ये आली नाही. आणि मला तुमच्या सगळ्यांबद्दल याच्यासाठी एक अत्यंत नितांत आदर आहे. कारण की खूप आधीचं एक अत्यंत खूप जुनं एक पुस्तक माझ्या घरी होतं, नाट्यक्षेत्रातील प्रसिद्ध स्वगते नावाचं असं एक पुस्तक आहे. चांगलं जाडजूड पुस्तक होतं आणि माझे वडील मला म्हणायचे की बाबा तू, त्यांना नाटकाची बऱ्यापैकी आवड होती, ते या सगळ्या क्षेत्रात थोडंफार तरी करायचे आणि ते स्वगत होती. म्हणजे अगदी ऑथेल्लोपासनं तर अप्पासाहेब बेलवलकरांपर्यंत सगळी स्वगत त्याच्यामध्ये होती. ते स्वगत ते नेहमी त्यांची पाठ असायची. ते मला सांगायचे, अरे भाषा याच्यातनं शिकायला मिळते असं होतं. पण त्यामुळे मला नाटकामध्ये काम करणारा प्रत्येकाबद्दल आदर आहे. आणि मग त्या नाटकाचा परमोच्च बिंदू म्हणजे NSD आहे. जेवढं आम्ही पाहिलं, मी तिला आल्या तेच म्हटलं की NSD मी किती पाहिलं तर लोकांच्या आत्मचरित्रातनंच पाहिलं. जेवढं NSD मला पाहायला मिळालं त्याचे तर तिग्मांशू धुलियाने एक इंटरव्ह्यू दिला होता, मला आठवतं. तिग्मांशू धुलियाचा एक स्पेशल इरफान खान आणि NSDवर एक इंटरव्ह्यू आहे, द स्लो टॉकमध्ये त्यांनी तो सुधीर मिश्रांसोबत दिला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी NSDबद्दल एक अर्धा तास सांगितलं आहे की NSD तुम्हाला कसं बदलवतं, ॲज एक मनुष्य म्हणून तुम्हाला कसं बदलतं. नट म्हणून तर तुम्हाला ते बदलत असेलच कदाचित, पण मनुष्य म्हणूनही तुम्हाला बदलतं. सरांनी आत्ता एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली की व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं धाडस हे नेहमी NSDच्या कलाकारांनीच राहिलेलं आहे. नाही म्हटलं तरी भारतामध्ये जी एक मोठी पॅरल सिनेमा चळवळ, समांतर सिनेमाची एक फार मोठी चळवळ श्याम बेनेगल, गोविंद नेहलन यांनी सुरू केली. म्हणजे 1975 सारख्या साली पण भारतामध्ये आक्रोश सारखा सिनेमा बनू शकला, त्याच्यावर बंदी लादल्या गेली नाही, श्याम बेनेगलला अटक झाली नाही. हे फार महत्त्वाची गोष्ट त्या काळात घडलेली आहे. म्हणजे आणीबाणी देशात सुरू असताना महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण भारतभर निशांत सारखा सिनेमा, अंकुर सारखा सिनेमा, पार सारखा सिनेमा दिग्दर्शित होतो, तो रिलीजही होतो. NFDC सारखी संस्था त्याला पाठबळही देते, NFAI मध्ये तो चित्रितही होतो. म्हणजे आपण किती फार एका सेक्युलर व्यवस्थेमध्ये होतो त्या काळामध्ये NSD कसं उभं राहत होतं फार स्ट्रॉंगली हे आपल्याला सांगतात. त्याच पूर्ण परंपरेचा, त्याच व्यवस्थेचा आज गिरीबाला एक भाग झाली आहे. 2 वर्ष मी तिला फिजिक्स हा विषय शिकवलेला आहे. म्हणजे फिजिक्स किती रटाळ असलं तरी मी फार रटाळ होऊ देण्याचा प्रयत्न नाही करायचो, पण त्या फिजिक्सला सोडून सुद्धा काही विद्यार्थी जे शिक्षकांच्या लक्षात राहतात त्या विद्यार्थ्यांपैकी 100% गिरीबाला होती. आणि तिचं हे यश अनेकांना जरी भुवया उंचावणारं असेल तरी मला ते मुळीच खरोखर नव्हतं. कारण की मला ही डॉक्टर होत होती तेव्हाच असं वाटत होतं की वेस्ट ऑफ टॅलेंट आहे बऱ्यापैकी. असं मी तिला 1-2दा म्हटलंही होतं की डॉक्टर्स आपल्याकडे, माझ्या घराकडे जर का तुम्ही जायला निघाले तर पेशंट कमी, डॉक्टर जास्त आहे. म्हणजे आपण बस स्टँडपासून जर का क्रीडा संकुलकडे जायला निघाल तर तिथे पेशंट खरोखर कमी आहे, डॉक्टरची संख्या जास्त आहे. पण आज आपण पूर्ण बुलढाणा फिरलो तर NSDचा एकच विद्यार्थी आपल्याकडे आहे. हा पण एक विचार करण्यासारखा त्यामध्ये मुद्दा आहे. आपण असं चुकून अशा समाज व्यवस्थेमध्ये आहे की जिथे संपूर्ण यश हे तुझं आर्थिक निकषांवर मोजल्या जाईल. तर मी बस एवढीच प्रार्थना करतो की तुला त्या आर्थिक निकषांपासून थोडंसं बाहेर निघून तुझं काहीतरी सत्व सापडण्याची एक जी तुझी वाटचाल आहे ती तुझ्यामध्ये सोबत राहो आणि आम्हाला आनंदाने काहीतरी चांगलं पाहायला मिळेल. कारण की तुला तुझ्याकडचं काहीतरी रस्ता सापडलेला आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं विवेचन आजच्या या संपूर्ण परिस्थितीचं आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि NSDच्या माध्यमातून आलेलं जे व्यक्तिमत्व असतं त्याची एक वेगळीच प्रभा असते, वेगळा प्रभाव असतो. आणि निश्चितपणानं आपल्या बुलढाणा शहरामध्ये, बुलढाणा जिल्ह्यासाठी आणि सगळ्याच नाट्यक्षेत्रासाठी, म्हणजे मी केवळ बुलढाण्यापुरतं मर्यादित तुला ठेवणार नाही, तर महाराष्ट्रातून हे 2च व्यक्ती आहेत तर अवघ्या महाराष्ट्राच्या नाट्यक्षेत्राला
तिच्या टॅलेंटचा उपयोग होणार आहे हे म्हणजे आपल्यासाठी एक मोठी उपलब्धी अशी राहणार आहे की ती बुलढाण्याची कन्या आहे. ती बुलढाण्याचं नाव मोठं सोबत घेऊन जाणारी आहे आणि कुठेही गेली ती या महाराष्ट्राच्या प्रत्येक स्टेजवरून जेव्हा तिचं हे समोर येईल तर त्यावेळेस तिच्या नावामागे बुलढाणा असेल, तिच्या नावामागे प्रशांत सोनवणे यांची कन्या हे पण बिरुद असेल. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी भूषणावं आहे. यानंतर ज्यांनी ऑलरेडी आपल्या बुलढाण्याचं नाव खूप मोठं केलेलं आहे ते